आस्था रोटी बँकेतर्फे गणेशोत्सवानिमित्त समाजातील वंचित घटकातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच वंचित शाळांना श्री गणपती मूर्ती वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला। हा अभिनव उपक्रम शनिवारी सायंकाळी चौडेश्वरी मंगल कार्यालय पुकाळे दूध डेअरी जवळ येथे पार पडला। या प्रसंगी अभप सुधाकर इंगळे महाराज, सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर इरेअब्बू, चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गुरुनाथ निंबाळकर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलबुडे, आर्किटेक्चर राघवेंद्र सोमशेट्टी, कसबा गणपती मंडळाचे उत्सवाध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, ॲडव्होकेट साधना संघवी मॅडम या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। 31 श्री गणपती मूर्तींचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला। प्रारंभी प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार करण्यात आला। छाया गगणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तो छंचुरे वहिनी, सुरेखा पाटील, स्नेहा मेहता, प्रतीक्षा लोखंडे, श्रीदेवी पाटील, विजयालक्ष्मी सिंदगी, वंदना सिंगम, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, अविनाश माचरला, नीलिमा इरेमठ, पुष्कर पुकाळे, कांचन इरेमठ, संपदा जोशी, नीता आकोर्डे, अनिता तालिकोटी, काश डोंगरे, निनाद आगतनाळ, भारती निंबाळकर, स्नेहा वनकुद्रे यांनी मोलाचे योगदान दिले। आस्थाचा निष्काम व निस्पृह सामाजिक सेवेचा ॲडव्होकेट साधना संघवी मॅडम व अभप सुधाकर इंगळे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून गौरव केला। सोलापूर येथे अविरत सुरू आहे। आपण बघतो की अर्धा माणसं जरी घरी आपल्या यायचं म्हटलं जेवायला तर काय खांदा उडतील आणि 8 दिवस यांचा 365 दिवस ते कशा पद्धतीनं हे सगळं मॅनेज करतात ते खरं एक कौतुकाचाही प्रश्न आहे आणि एक संशोधनाचा पण विषय आहे। दुसरं दादाचं असं आहे की अतिशय तुम्ही आता बघता तिथे कुठे त्याला शोधावं लागेल कुठे उभारले, अजिबात प्रसिद्धीच्या शोधात न येता, नावाची अपेक्षा न करता खऱ्या अर्थाने काम करणारा माणूस असं मी आस्था रोटी आणि त्याच्यामुळेच आस्था रोटी एवढी नावारूपास पण आली। नाहीतर आपण बघतो अनेक संस्था येतात, थोडी वर्ष काम करतात आणि जेव्हा प्रसिद्धीच्या मागे लागतात या संस्था तेव्हा त्या कुठे विरून जातात कळत देखील नाही। पण आस्था अविरतपणे काम करते, इथून पुढे देखील अशीच आणखीन त्याचं आकाश विस्तारावं, आपण सर्वजण त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहू, मदत करत राहू आणि आपण नक्कीच तुमच्या पाठीशी आहोत। 365 दिवस निष्काम सेवा करणारी एक संघटना आहे, संस्था आहे, याचा मनापासून मला अभिमान आहे। कारण आताच्या काळामध्ये आम्ही समाज प्रबोधन करतो, जनजागृती करतो। जनजागृती करत असताना प्रत्येकाला सेवा करण्यासाठी प्रवृत्त करणं हे आमच्या व्यासपीठाचा प्रथम हेतू असतो। परंतु त्या पद्धतीनं किती मंडळी परिवर्तित झाली असं म्हटलं तर आम्हाला दाखवायला अडचण निर्माण होते। इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला स्वाभिमानानं म्हणा किंवा आत्मविश्वासानं सांगायला एक खूप चांगली जागा तयार आहे, ती म्हणजे आस्था फाउंडेशन। या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले।